बड़ा निर्णय रहता है वो तमाम उस निर्णय को अब पूरा करे। खेला और बेहतरीन मुकाबले आप देखेंगे। चंद्रसार की तमाम टीम इस मैदान पर उपस्थित हो जाएंगी। आज पहले दिन में आपने इस टूर्नामेंट का आगाज हुआ 10 जनवरी 2024 का एक महासंग्राम। बड़े बड़े व्यक्तियां इस मंच पर उपस्थित थे और बेहतरीन अंदाज में इस टूर्नामेंट का आगाज किया गया है। और दूसरा दिन आप देख रहे हैं अभी भी 4 दिन इस टूर्नामेंट के लिए आने बाकी हैं। कल के दिन भी एक बड़ा मुकाबला बिग फाइट चला। दोन्ही संघ आपलं एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा। सायनाद 11 टीम आपल्याला विनंती करतोय का आपण आपला एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा, क्यों आप जानते हैं कि पेनल्टी इस मैदान पर हमारी कमेटी निर्णय लेती ना पड़े, ऐसे अपना विक्षेक्षा करते हैं आपके पास कि क्यों आप आ जाए। 12 में होना बहुत जरूरी है क्योंकि लाइव टूर्नामेंट पूरा देश इस टूर्नामेंट को देख रहा है। वो तमाम व्यक्तियों का भी हम हार्दिक स्वागत करेंगे। तमाम हमारी कमेटी मेहमान की जानी से SDL ट्रॉफी 2024 का थरार 2 दिन तुकाराम सर जी और धनंजय पाटिल एक बेहतरीन आवाज़ के मालिक जिन्होंने बहुत ही बेहतरीन हमें सिखाया और आगे बढ़ने का मौका दिया। वैसे ये 2 व्यक्ति उनका भी दिल के गहराई से इस्तकबाल है। आज तमाम कमेटी मेहमान का बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा जिन्होंने इस मैदान पर बैठ के समर्पण करने की संधि दी। चलेंगे, मैच शुरू होने जा रहा है। दूसरे फेरी का ये पहला मुकाबला बिग फाइट बिग लड़ देखने को मिलेगी। दोनों टीमें 2 हाथ करने के लिए इस मैदान पर सज्ज होती हुई। क्या धनंजय पाटिल ये मुकाबला दोनों टीमों के लिए कितना बड़ा है? या सामन्याला सुरुवात होईल। महत्वाचे दोन्ही संघ आहेत। पहिलं षटक घालण्यासाठी निशांत यांना मात्र इन्व्हाइट केले गेलेत। पहिला चेंडू आपण पाहिला तर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात। या मैदानाची आउटफील्ड सुपर फास्ट आहे परंतु खेळाडूने बॉलला थांबवलंय। महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर सर्वाधिक धावा तुम्हाला रोखायच्या आहेत आणि पवन घरत आणि दुसऱ्या बाजूला संजय कनेरा येस अंपायरतून आहेत मैदानावरून 2 धावा येतात आणि जहीर भाई ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। म्हणजे एका बाजूला पवन घरत आणि संजय कनेरा एवन जोडी या संघाची, ही जोडी मैदानावरती जर शेवटपर्यंत चालली तर या संघाचं सर्व काही व्यवस्थित होतं। याच जोडीवरती आशा आणि अपेक्षा आहेत। नवदा अपील तिथून मात्र पाहिलं तर बॅटची एज होती आणि पवनने स्वतःला सांगितलं यस माझ्या बॅटची एज लागलंय आणि खेळाडू वृत्तीचं त्याने मात्र उदाहरण मैदानावरती दाखवलंय। निशांत पवारने घेतला विकेट आणि तिथून आपण पाहिलं तर पवन घरत बॅक टू दी पवेलियन कॉम। बल्लेबाज थोड़ा सा बैकफुट पर जाकर इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास था मगर वहां पर बैट का किनारा विकेट कीपर का सहारा और बेहतरीन बल्लेबाज पवन मैदान के बाहर गए। मगर संजय और अब बात की जाए तो अक्षय ये जोड़ी मैदान पर रहेगी। अक्षय तीसरे नंबर पर बटाउन के रूप में आए। धनंजय पाटिल अब इस मैदान पर एक आपको टारगेट से सेट करना होगा क्योंकि आप जानते 2 मुकाबले और दोपहर का क्षेत्र है। 30 से 35 रन यहाँ पर छोड़ने होंगे या 40 से 50 रन क्योंकि एक फाइटिंग इसको हमें देखने को मिल जाए। फाइटिंग देखील करावं लागेल आणि एक स्पिरिट डावसंख्येची उभारावी लागेल। खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिलं तर अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न। या संघाचा बाहुबली खेळाडू आहे म्हणजे अक्षय मोठ्या पडक्या खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू आहेत आणि त्याला सध्या मैदानावरती इन्व्हाइट केले गेलेत। धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा आहे 3 धावा आमच्या जोडीने बंधू जात आहेत जे स्कोरिंगचं काम करत आहेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये ते देखील जोडले गेलेत। प्रत्येकाला जो महत्त्वाचा वेळ आहे तो वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहेत। घासपाडाचे सर्व ग्रामस्थ आहेत आपले आयोजक आहेत ते सध्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज रेडी बॅकफुटला गेले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय झेल घेतली तर तिथून मात्र चान्स होता परंतु झेलची संधी आहे ती हुकली जात आहेत। 1 धाव पाहायला मिळत आहेत। संजय कनेरा या खेळाडूला जीवनदान मिळत आहेत आणि जहीरबाई एक डेंजरस खेळाडू म्हणून संजय कनेरा सध्या मैदानावरती आहेत। तिथून जीवनदान मिळालंय। धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 4 फेंका धनंजय शॉट खेलती पुल करना चाहते थे बराबर टाइमिंग नहीं कर पाए थे। एक मिस टाइम शॉट था मगर ऐसे कैच अब अगर आप छोड़ेंगे तो ये मैच आपके हाथों से निकल सकता है क्योंकि ये मैच बनाने के लिए मौके के लिए बार बार मौके नहीं बनते, मौके को बनाने चाहिए। अगली गेंद आउटसाइड खेलना चाहते थे अक्षय मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। निशान अपनी टीम के लिए बैकअप करते हुए नजर आए। पहली गेंद लाजवाब अंदाज में थी, 2 रन जरूर बने थे, उसके बाद विकेट आया, उसके बाद सिंगल और ये बिंदी गेंद आती हुई मगर एक लाजवाब बैकअप इस मैदान पर किया है। निशान लाजवाब अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं। अक्षय एक तरफ देख रहे तो आप एक तरफ देख रहे हैं इस मैदान पर संजय को। ये जोड़ी मैदान पर देखने को मिलती हुई सलामी जोड़ी के लिए आए दोनों बल्लेबाज। बेहतरीन शॉट वहां पर अक्षय के बल्ले से वी में खेला 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर। SDL चौका कमांड दीजिए।
खेल पूर्ण होता है। दाव संख्या हम बात होती है 8। एक घड़ी बाद लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। एचडीएल ट्रॉफी 2024 का थरार, और ये थरार एक लाजवाब अंदाज में आज अब इस मैदान पर विरना बी हाफ के तमाम मुकाबले देख रहे हैं। बी टीमों को विनती दी गई है, कल एक हाफ में लाजवाब अंदाज में धनंजय इस मैदान पर मुकाबले हुए, मगर आज की सुबह का एक बेहतरीन मुकाबला जो 23 रनों के लिए 1 रन से पराजित के छाये में वो टीम ने इस मुकाबले को गवाया। ये क्रिकेट का खेल ही ऐसा है ना, कभी खुशी तो कभी गम, ये कभी हमें रुलाएगा तो कभी गम देगा। क्या कहना चाहेंगे आप? येस डेफिनेटली, कारण क्रिकेटचं कळत आहे म्हणजे एका धावेचं महत्व काय असतं ते पहिल्या मॅच मध्ये आपण जाणलं. एका धावेचं महत्व काय होतं ते आपण कालच्या अंतिम सामन्यामध्ये पाहिलं. कालच्या दिवसामध्ये चौकार षटकाराचं महत्व काय ते देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे तो तुम्हाला खेळता आला पाहिजे, नुसता जाणून नाही तर क्रिकेटचा खेळ मैदानावरती एक चांगल्या पद्धतीने खेळता आला पाहिजे. आज कुठला संघ आहे जो चांगला खेळ मैदानावरती दर्शवेल त्याच्यावरतीच नजर असणार आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी. रमाकांतचा पहिला बॉल आहे, पहिल्या बॉलला मात्र भिरकावले चुनू निघून जातो सरळ फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध. पंचांचा सिग्नल मिळता धावा 4. घासपाडा एचडीएल चौकार. धावेत 4 धावेने संघाचे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 12 धावा एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानावरती रमाकांत घरधन आपण पाहतात. उद्या या मैदानावरती चंदनसार विभागाचे संघ असणार आहेत, ते या मैदानावरती दाखल होतील. एकूण 10 संघ असतील उद्या मैदानावरती, त्याच्यामध्ये देखील आपण द्वंद्व युद्ध पाहणार आहोत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटक्या खेळण्यासर ऑन साइडला मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला अडवण्यामध्ये यश आतापर्यंत लाभलंय, परंतु फेकी थोडीशी वाईडी झाली, तिथून मात्र बॅकअप चांगला होता. एक धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती झहीर भाई 13 धावा. सही कहा धनंजय, और आपने इस मैदान पर संजय को मौका दिया था, कैच ड्रॉप किया था, और उसका नतीजा आपने देखा। पहली गेंद पर एक लाजवाब अंदाज में फाइन लेगा और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 4 रन रखे थे। अगली गेंद अक्षय के लिए आती हुई, बड़ा शॉट खेलने के बराबर टाइमिंग नहीं कर पाया, कदमों का इस्तेमाल किया था, बैट के ऊपर ही किनारे पर गेंद लगकर शॉट गली रीजन पर गेंद जाती हुई। जब तक गेंद को फील किया जाएगा खिलाड़ी की द्वारा, एक रन निकालने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जहाँ होता हुआ 14 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। आने वाली अभी भी बात की जाए तो 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। दूसरा ओवर पकड़ती पर चलता हुआ संजय और एक तरफ अक्षय, ये बैटर मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी पर रमाकांत, जिन्होंने एक अच्छी गेंदबाजी की है, मगर करना होगा आज, नहीं तो फिर इस मैदान पर इस टूर्नामेंट के लिए 1 साल का इंतजार भी करना होगा। संजय की लगती गेंद रमाकांत द्वारा, शॉर्ट गेंद थी, पहले सफल होकर खेलना चाहते थे संजय, मगर बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए। गेंद विकेट कीपर के दस्ताने छुड़ी, मगर कोई रन निकालने का मौका नहीं। डॉट बॉल, एक अच्छी बैकअप इस मैदान पर गेंदबाज द्वारा। धनंजय क्या कहना चाहेंगे? रमाकांत करत, ज्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे, आणि समोर जर पाहिलं तर संजय कनेर आहेत, त्याच्या अंगामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहेत. दोन्ही खेळाडू आहेत मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार पटकावणारे खेळाडू आहेत. मग दोघांना एकमेकांच्या विरुद्ध कुरघोडी करावी लागेल, अगेन्स्ट खेळावं लागेल. तोच अगेन्स्ट करण्याचा प्रयत्न, परंतु रमाकांत मैदानावरती थोडासा बॉल स्वेर हाताळतात, व्हाईट बॉलचा इशारा करतात पंच. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर संघाची जाऊन पोहोचते मात्र 15 धावा. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे चेंडू हाताळला होता ते मात्र चित्रपट पाहिलेले आहेत. धावा धावफलकावरती 15 वरती 1 विकेट आपण मैदानावरती पाहत आहेत. अंतिम शेवटचे 2 बॉल अजूनही मैदानावरती शेष. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मात्र चेंडूला भिरकावला, चेंडू निघून जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना मात्र भिरकावत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतं धावा 4. घासपाडा एचडीएल चौकार. म्हणून जर काय म्हटलं की मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी दोन्ही खेळाडूच्या अंगामध्ये आहेत, एकमेकांच्या विरुद्ध भारी पडायचे आहेत, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर संजय कनेरा आक्रमण करत आहेत आणि संघाचा एक प्रमुख बॅटर म्हणून तो मैदानावरती चांगला खेळ दर्शवतोय. धावा धावफलकावरती 19 धावा 1 गडी बाद. बेहतरीन बल्लेबाजी का जलवा संजय द्वारा, फिर से शॉट गिरती वहां पर हवा में है, गेंद मिक्स में ले लिया कैच, संजय की खेली को लगा दिया विराम, बल्लेबाज गॉन, विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ। धनंजय पाटिल देखिए, उसके पहले वाली 5वीं गेंद पर एक अंदाज में लाजवाब बड़ी श्रीलंका पर 2 खिलाड़ी को चेती हुई गेंद सीमा रेखा देखी थी, उसके बाद जवाब दिया रमाकांत ने,
तुम्हारी तो एक हमारी, एक लाजवाब गेंदबाजी और बल्लेबाज को डगआउट का रास्ता दिखाते हुए दूसरा विकेट रन होता हुआ। रन संख्या है 19 पर दूसरा झटका लगा है, मगर आने वाली ये 12 गेंदें दोनों टीमों के लिए बहुत विशेष है, क्योंकि 12 गेंदों में 30 से 32 रन और जोड़ने के एक फाइटिंग स्कोर आपको खड़ा करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। दोस्तों कहते हैं ना, ये क्रिकेट का खेल में आपको पसीने गंवाने पड़ेंगे। नवीन बॅटर नितेश मैदानावरती दाखल होतो। नितेश पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूने आपण मैदानावरती पाहिलं तर अक्षय घरत एक हार्ड बॅटर आहे, तो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या समोर आलात मेहुलला घेऊन खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती, तिथून मात्र पुढे सरसावतोय। एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रॉमिसिंग स्ट्रोक मात्र म्हणता येणार नाहीत। एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेले 2-0, 20 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जर विचार केला ना तर ही स्टेज आता खूप महत्त्वाची आहे। म्हणजे तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडचा पहिला मॅच तुम्ही खेळतायत, मग इथून तुम्हाला मैदानावरती प्रयत्न करायचेच आहेत। एवढ्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा तेवढ्या प्रमाणे संपर्क नाही पाहायला मिळाला, तर मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील मैदानावरती झाला। पंच जयप्रकाश घरत सर आमच्या दिशेने वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि व्हाईट +1 एकूण 2 धावा ऍड होणार आहेत। या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत 22 धावा। सही कहा धनंजय, इस मैदान पर अच्छी गेंदबाजी हो रही है। मेहुल गेंदबाजी पर एक बड़ा गेंदबाज माना गया, जिन्होंने अपना इससे पहले मैच में भी अच्छी गेंदबाजी की और मुकाबला अपने झोली में किया था, मगर अक्षय इस टाइम मैदान पर एक हिटर बैटर माने गए हैं। पहले ही कदमों का इस्तेमाल किया, शॉट बनाया, गेंद को पुल कर दिया है। इस मैदान पर गेंद गई है ऑन साइड, SDL सिक्सर, कमान डीज। मध्ये थोडंसं पुढे आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले, ताकद फोर्स वापरली गेली, ऑन साइडला बॉल लखडलं आणि सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर हवाई सफर करत असताना सीमारेषेच्या बाहेर गेलाय। 6 धाब्यांचा मोठा फटका आला, म्हणून मी म्हटलं अक्षय घरत या खेळाडूकडे ती श्रमता ॲबिलिटी आहे, तो मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करेल, परंतु समोर मेहुल घरत आहेत। मग मेहुल घरतला अक्षय घरतला मैदानावरती रोखायचं आहे। धावाफलकावरती 28 धावा वाघोबा खंदरपाडा संघाची। फुलरलेनचा बॉल, फुलटच बॉलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगोदरच पुढे उभे होते, त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पलीकडे। मिळतात धावा 4, घासपाडा SDL चौकार। थोडासा माहोल चेंज झाला, आता मैदानावरती अक्षय घरतची बॅट तळपायावर लागल्यात आणि मैदानावरती ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय, चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळतात आणि खंदरपाडा संघासाठी ही महत्वाची देखील आहे। धावा धावफलकावरती 32 धावा। सही कहा धनंजय बाड़ी, क्या बेहतरीन बल्लेबाजी। पहले थोड़े से 2-3 गेंदें भिंडी खेली वहां पर अक्षय ने, मगर 7 गेंदों पर 17 रन बनाने के लिए सफलता हासिल, बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए। अब आने वाली अगली गेंद, शॉर्ट गेंद फिर से पुल कर दिया, गेंद जा रही है फाइनल क्षेत्र में, जब तक स्क्वालिक का खिलाड़ी जाएंगे गेंद को फील कर पाएंगे। 1 रन की वहां मांग होती हुई, दूसरे रन की मांग है, दूसरे रन पूरा भी किया जाएगा। देखिए कॉलिंग अच्छी थी, खिलाड़ी ने थ्रो करते हुए थोड़ा सा देरी कर दी हुई, और ये 2 रन बहुत इंपॉर्टेंट खेला जाएंगे। इसको जा पहुंचा हुआ 34 रनों पर 34 रन बने हैं, मगर आने वाली 2 गेंदें इस मैदान पर कौन से अंदाज में फेंकी जाएगी। सोडून दिलाय बॉल, आताचा बॉल आपण पाहिलं तर तिथून मात्र पंच सांगतात यस डेफिनेटली व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। आतापर्यंत षटकातील विचार केला तर व्हाईट बॉल मैदानावरती जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न मेहुल यांच्या माध्यमातून होतोय। धावफलकावरती संघाची एकूण धावा आपण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचतात मात्र 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं। 2 चेंडू हे मात्र स्वैर हाताळले गेले आहेत। राईट ओव्हर द विकेट मेहुल खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टोला बॉल लागतो, चेंडू मात्र प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले। एक धाव तिथे मात्र घेतली गेले, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, लगेच कॉल दिला गेला आहे आणि दुसरी धाव घेत असताना मात्र खेळाडू नितेश पाटील यांना तंबूच्या दिशेने परतावा लागेल। धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 36 वरती तिसरा धक्का आहे, तो मात्र वाघोबा खंदरपाडा संघाचा। बॅक टू दी पवेलियन गॉन। आखिरी गेंद आना बाकी है, स्कोर जहां बहुत हुआ 36, 3 विकेट के नुकसान पर।
भगवाड़ा टीम की और शॉट गेंद है, पुल कर दिया है अक्षय नावाता बैंडेड षटकार। अब हम बात है एसडीएल षटकार। कमांड डीजे। कदमों का इस्तेमाल किया, चला पाणी आतमध्ये धावून द्या। कमिटी मेंबर किंवा खेळाडू त्वरित आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक अधिक स्वागत। आपण पाहतोय घासपाडा एचडीएल ट्रॉफी 2024चा हा थरार एक सुंदरसा आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटो। मित्रांनो, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा आयोजकांचा मनपूर्वक हार्दिक अधिक स्वागत आहे। आपण पाहतोय या मैदानात विराशी नगरीमध्ये एक सुंदर सी स्पर्धा, एक बेहतरीन टूर्नामेंट का आगाज आप देख रहे हैं। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम यहाँ पर दिया है मोहम्मद विकास आगाड़ी। आप देख रहे हैं इस मैदान पर घासपाडा एचडीएल ट्रॉफी 2024 का ये थरार है। आज का दूसरा दिन थोड़ी देर से हमसे अलविदा लेने जाएगा, मगर कल के दिन इस मैदान पर एक लाजवाब अंदाज में तमाम खिलाड़ी, तमाम दर्शक और तमाम हमारी जनता और हमारे तमाम मेहमान लाजवाब सिक्सर इस मैदान पर अक्षय की बल्लेबाजी का जलवा। 9 गेंदे 20 रन पर खेल रहे हैं। अब प्रकाश यहाँ पर बल्लेबाजी स्ट्राइक पर देंगे। धनंजय क्या कहना चाहेंगे? दीपक बुरकुंड येतात गोलंदाजी मार्क्स वरती। दीपक बुरकुंडचा चेंडू मात्र आपण पहिला समोरच्या दिशेने खेळला, फटका छान प्रकारे खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र मिसफील्ड करतो, मिसफील्डचं रूपांतर मात्र 2 धाब्यांमध्ये होईल। अक्षय ज्या प्रकारे मोठे फटके खेळतो त्याप्रमाणे रनिंग बिटवीन विकेट येईल त्याची चांगली पाहायला मिळत आहेत। आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाघोबा खंदरपाडा संघाची धावसंख्या आहे 44, 44 धावा 3 गडी बाद। प्रकाश पाटील, अक्षय गरत ही जोडी आपण मैदानावरती पाहतायत। स्ट्राईक वरती प्रकाश खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, बॉलला मात्र खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो। ऑफसाईडच्या दिशेने बॉल मात्र निघून गेलाय, 1 रन मात्र घेतले गेले। स्ट्राईक आता रोटेशन केले गेलेत। अक्षय घरत त्याला मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतोय, ज्याच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 26 धावा आल्यात। आणि संघाची एकूण टोटल जर जैरबाई पहिला पाहिली ना तर 45 वरती 3 विकेट हे आपल्याला पाहायला मिळतात। सही कहा धनंजय, अक्षय के लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं अपनी टीम के लिए। 10 गेंदे और 26 रनों पर पारी खेल रहे हैं। फिर कदमों का इस्तेमाल किया, बैट को मोड़ किया, गेंद पाले क्षेत्र में ट्रैवल होती हुई आउटसाइड पर खिलाड़ी जब लगा गेंद को बैकअप अच्छा है, मगर कितने रन रोक पाएंगे ये देखने वाली बात होगी। थोड़े ना पूरे करते हुए तीसरे रन की मांग है। अब यहाँ पर अक्षय को जरूर लौटना पड़ेगा, खिलाड़ी है मगर अक्षय की खेली को विराम लगाता हुआ बल्लेबाज गॉन। 14 विकेट का पतन, बल्लेबाज गॉन। देखिए बेहतरीन अंदाज में शॉट को खेला गया था अक्षय द्वारा, मगर वहां पर कॉलिंग अच्छी नहीं हुई और कॉलिंग होना बहुत जरूरी है। यस नो वेट, ये कॉल का इस्तेमाल में एक शब्द भी टूटा, आपका दिल टूटा, आप मैदान के बाहर। अभी भी 3 गेंदों का खेल आना बाकी है। 47 लगे हैं, 4 विकेट टीम ने खोए हैं, मगर इस 3 गेंदों में एक बड़ा शॉट और एक बेहतरीन टारगेट इस मैदान पर सेट किया जाएगा। आप क्या कहना चाहेंगे? एक महत्वाची गोष्ट होती, अक्षय सेट होते, मग अक्षय सेट होऊन तिथून मैदानावरती बाहेर जाणं या संघासाठी महत्वाचे ठरतील का? दुसऱ्या बाजूला प्रकाशने स्वतःवरती विश्वास दाखवून स्ट्राईक घेतलेले आहेत, मग प्रकाश का एअर स्ट्राईक करेल का? प्रकाश एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न, परंतु तिथून आपण पाहिलं आधी अक्षयला बाद केला, तर स्वतः प्रकाश बाद होत आहेत। म्हणून क्रिकेटच्या गोष्टी आहेत, परिभाषा तुम्हाला क्रिकेटचं जाणणं खूप गरजेचं आहे। अक्षयला धावचूच्या स्वरूपाने बाद करणं, प्रकाश यांचं लगेच बाद होणं संघासाठी अडचणी वाढवणार आहेत। धावा धावफलकावरती जाऊन पुस्तक मात्र 47 आणि 47 वरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 धक्के आहेत ते वाघोबा खंदरपाडा संघाचे मात्र बाद होत आहेत। अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत। यानंतर होणारा जो मॅच आहे त्याच्या टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत। श्री गणेश तल्याचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम कसरळेचा संघ असेल। मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यावं। श्री गणेश तल्याचा पाडा आणि श्रीराम कसरळी। शुक्रिया धनंजय। चलिए नेक्स्ट मैच दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती केली गेली टॉस साठी या। 4 ओवर का मुकाबला जब समाप्त होता है, पहली विनिंग समाप्त होती है। टॉस एक बेहतरीन टूर्नामेंट का आगाज कैसा होना चाहिए, आयोजन नियोजन कसा असावा मित्रांनो, हा असा असावा, क्योंकि हर विनिंग के बाद टॉस होना बहुत जरूरी है। हर टीम टाइम पर आए। कल भी आने वाली तमाम टीमें हमारा मुकाबला डिवीजन लाइव पर आप देख रहे हैं, सुन रहे हैं आवाज को, तो आप टाइम पर आए, इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाए, क्योंकि कमेटी चाहती है कि अच्छे ओवर के मुकाबले हो। आप देरी से आते हैं तो कमेटी को निर्णय लेने पड़ते हैं। चलेंगे आखिरी 2 गेंदे मैदान पर है, गेंदबाजी पर गेंदबाज अब देखने को मिल रहे हैं। वहां पर दीपक
गेंदबाजी करे आखिरी दो गेंदें जी बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। धनंजय फिर टॉस गेंद थी, गेंद को मोड़ा, गेंद आती हुई लॉन्ग ऑन रीजन पर जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन से बुरा दूसरे रन की मांगे मगर मना किया खिलाड़ी ने, कॉलिंग होना चाहिए। इसको जा होता हुआ 48 आखिरी गेंद इस इनिंग की। क्या बल्लेबाज को गेंद सीमा रेखा फेंकने में क्षमता हासिल कर पाएंगे या गेंदबाज बल्लेबाज को डकआउट का रास्ता दिखाएंगे? धनंजय आखिरी गेंद है मगर गेंदबाज की बात की जाए दीपक की थोड़ा सा बैकअप अपनी टीम के लिए किया है, क्या कहना चाहेंगे आप? आदित्य आहेत मैदानावरती, न्यू बॅटर आले ते आता मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतात ते पाहण्यासारखं सर शेवटचा बॉल असेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु चोनवाडी बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. तिथून मात्र आपण पाहिलं तर आदित्य मात्र तंबूच्या दिशेने परततायत. एक पारितोषिक तर आमच्यापर्यंत आलं होतं पण आदित्य सगळे तंबूच्या दिशेने परतले आहेत. धावा 4 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर 48 लगावल्यात. 49 धावांचं लक्ष्य आहे ते मैदानावरती ठेवले गेलेत वाघोबा खंदरपाडा संघानं. चला दोन्ही कर्णधार या टॉससाठी आपल्याला पुकार दिली गेली आहे. दुसऱ्या फेरीचा दुसरा दोन्ही कर्णधार आलेत, आपलं मनपूर्वक आभार. चला आमचे आयोजक आपले पाहुणे सुभाष नाणी फेकीचा खोळा आपण पाहतोय. घासपाडा HDL चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. आज जीवदानीचा घासपाडा आदरणीय सन्माननीय चिरंजीव पाटील यांचं आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतं, त्यांचं सहर्ष स्वागत असणार आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2024 मध्ये आपण मागच्या वर्षी देखील त्यांना पाहिलं होतं या व्यासपीठावरती. पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून भेट देतात चिरंजीव पाटील, आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDIL चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. जी पाण्याची सुविधा ती पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिली गेल्या, ज्या बॉटल्स आहेत पाण्याच्या त्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिल्या गेल्या, तर त्यांचं मनापासून आभार आहे. आणि त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधार त्यांना विनंती करतोय, श्री गणेश तलाचा पाडा आणि श्रीराम कसराळी दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या दिशेने पोहोचलेले आहेत. श्री गणेश तलाचा पाडा संघाचे कर्णधार आहेत. दुसऱ्या बाजूने कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला भूपेन भगत असतील कर्णधार, दुसऱ्या बाजूला गौतम वैती श्रीराम कसराळी संघाचे कर्णधार आहेत. त्यांना विनंती आपण लवकरात लवकर यावं. व्यक्तिमत्व चिरागजी पाटील, आपणास विनंती असेल आपल्या सोबत टॉस केला जातोय तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यावं. महत्वाचा सामना असणार आहे 4 षटकांचा मॅच. एका बाजूला आपण पाहिलं तर श्री गणेश तळ्याचा पाडा संघ आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम कसराळीचा संघ जो आपण पहिल्यांदा या खास करून पहिल्या या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण खेळताना पाहिलं छाप म्हटलं गेलं श्री गणेश तळ्याचा पाडा संघाने आणि छापा झाल्यात, यानी की टॉस आहे तो मात्र त्यांच्या बाजूने गेला. मी मान्यवरांना विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा द्याव्यात आणि व्यासपीठावरती आपण स्थान बनावावं. भूपेन टॉस जिंकलेला काय डिसिजन असेल 4 षटकांचा मॅच? क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ श्रीराम कसराळीचा संघ आहेत, त्याला पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे, तर त्यांना किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 30-35 तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल. या मॅच मधून कुठला असा खेळाडू आहे ज्याच्याकडून तुमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की हा खेळाडू या मॅच मध्ये जर कळला तर आपण विजय संपादन करू शकतो? साई माली, योगेश पाटील. येस, साई मालीवरती विश्वास दाखवला, योगेश पाटील वरती विश्वास दाखवलाय. भूपेन खूप सारा शुभेच्छा असणार आहेत. दुसऱ्या बाजूने कर्णधार आमच्या दिशेने आहेत श्रीराम कसराळी संघाचे. टॉस जिंकला असतं तर आपलं डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. आता इथून बॅटिंग करायची, बॅटिंग करताना काय वाटतंय 4 षटकांमध्ये एक सेफ टोटल 55 ते 60. या मॅच मध्ये तुमचा असा कुठला खेळाडू आहे ज्याच्याकडून तुमच्या देखील आशा अपेक्षा वाढल्या गेल्यात की हा खेळाडू या मॅच मध्ये जर खेळला तर आपण एक चांगलं प्रदर्शन करू शकतो? विपुल आणि क्रितेश. विपुल आणि क्रितेश वरती विश्वास दाखवला. थँक्यू सो मच. तर टॉस पार पडल्यात. टॉसची प्रक्रिया पार पडताना टॉस जिंकलाय श्री गणेश तळ्याचा पाडा संघानं आणि टॉस जिंकून प्रथमतः डिसिजन घेतलंय ते क्षेत्ररक्षण करण्याचं, बॅटिंग करायचे आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये श्रीराम कसराळी संघाला एक ब्रेक मध्ये तुकाराम मांगेला सर जॉईन आहेत, त्यांचं आपण समालोचन या समालोचन कक्षाच्या माध्यमातून ऐकत आहात. थँक्यू. अजिंक्य घरात दादा एक नंबर, ग्रुपचा आमच्या हाय लीडर, उत्कर्ष पाटील दादा रुबाबदार, ग्रुपची शान ही हाय टायगर, ग्रुपची शान ही हाय टायगर, आरदारा कायम राहणार आमच्या ग्रुपच्या. थँक्यू. टायटल सॉन्ग पुन्हा एकदा आपण ऐकणार होतो. मॅचच्या दिशेने जाऊया. सैन्यात कोशिंबीर वर्सेस वाघोबा
खंदरपाडा या दोन संघादरम्यानला मॅच. पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल, पहिल्या चेंडूवरती पवन घरतनं केलंय दीपकला क्लीन बॉल गॉन. कायम राहणार रूपच्या या पोरांचा. अरे पावरला जुदानी रूप गासपड गावाचा. पावरला जुदानी रूप गासपड गावाचा. थँक्यू. गासपडा गावातील आपल्या सर्व महिला भगिनी सध्या व्यासपीठावर येतात. सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. कारण की जेवढा सपोर्ट जर आपण पाहिलं तर खास करून युवा खास करून राहिल्यात, मान्यवरांचा राहिल्यात, गावातील ग्रामस्थांचा राहिल्यात, तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे या गावातील सर्व महिला भगिनींचा. ते देखील व्यासपीठावर सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. पवन घरत या संघाचा एक महत्त्वाचा हुकुमाचा एक्का म्हटला जातोय सर. त्याच्याच माध्यमातून पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आणि महत्त्वाची विकेट होती. पहिल्याच बॉलवरती खेळाडूला त्याने पवनच्या दिशेने पाठवलंय. आणि पवन घरतच्या अगेन्स्ट थोडंसं विचारपूर्वक जाणं आवश्यक होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय प्रशांत भगत. एका बाजूला रमाकांत घरत आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत. तर पवन घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. क्रॉस बॅटर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिलाय, मागे गेलाय. ज्यावेळेला 48 धावा केल्या खास करून वाघोबा खंदरपाडा टीमनं, त्यांनाही माहिती आहे त्यात चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला रमाकांत घरत आहे, त्यांच्यावरती नजर असणार. मागच्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग आपण पाहिले. यस, पहिल्या दोन चेंडूचा खेळ पाहिला तर पहिल्या दोन चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु तिसऱ्या बॉलवरती पुरेपूर समाचार घेतला जाईल तर यस डेफिनेटली चेंडू मात्र निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. गासपाडा HDL चौकार. ओव्हर द विकेटने गेले. लोअर फुलटस बॉल हाताळला आणि पुरेपूर समाचार घेतला. पवन घरतच्या विरुद्ध आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल सर या परिस्थितीमध्ये. कारण 12च्या पुढची सरासरी तुम्हाला राखायची आहे. 12.25च्या सरासरीने धावांचा बाटला करायचा आहे टीमला. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर होता. पंच दाखवतात तिथं इट्स अ वाईड बॉल. आता 12.25च्या सरासरीने द्यायचं. याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक चौकार आलाय. पहिले दोन चेंडू जर पाहिलं, 3 चेंडूपैकी 2 चेंडू बरोबर व्यवस्थित हाताळले होते. मागचा चेंडू जो फुलटास हाताळला, त्याच्यानंतरचा स्क्वेअर चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा पवन रेडी होतोय. एकाच फटक्याने. जसा एखादा गोलंदाज असतो ना म्हणजे एकाच चेंडूवरती तुम्ही मॅचला जिंकू नाही शकत. तुमच्याकडे विविधता असायला हवी. तसा बॅट्समनचाही खेळ आहे. तुमच्याकडे विविध फटके खेळण्याचं कौशल्य असायलाच हवं. यस डेफिनेटली ते फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दवत करावे लागतील. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला बॉल टू अगदी बॉलच्या जवळ जाऊन देखील खेळणं खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा आपण पहिल्या शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचायत दिनेश मांगेला सर व्हाईट बॉलचा इशारा करतात. आणि सर एक गोष्ट जर पाहिली तर पवन घरत थोडंसं जाणीवपूर्वक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आउटसाइड ऑफ स्टंप जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न करतोय. खेळाडूच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जरी चेंडू वाईट गेले परंतु तो चेंडू आहे ते खेळाडूच्या रेषेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. याला कारण आहे, कारण HDLचं आई जीवदानीचं मैदान आहे ना, दुपारी 1:30-2 नंतर ते 5 वाजेपर्यंत वेगळी कहाणी असते या मैदानावरती. त्याकरता लाईन अँड लेन तुम्हाला जिथे हाताळायची आहे व्यवस्थित माहिती आहे. 2 ते 4.5-5चा खेळ वेगळा असतो या मैदानावरती. चेंडू गेला सल 1 बाउन्सनं सीमारेषे पार. HDL चौकार. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रक्षक होता, त्यापासून थोडासा दूर. आता 5 चेंडूचा खेळ झाला. आस्किंग रन रेट 12.25. आता रिक्वायर रन रेट 12.32 दिसतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा दाखल कवरती 10. 49 धाब्यांच्या टार्गेटचा पाठला केला जातो. प्रशांत भगतला आपण पाहता 4 चेंडूमध्ये 8 धावा. रमाकांत एका बाजूला नॉन स्ट्राईक अजूनही उभा आहे. शेवटचा बॉल असेल पुढे पवन हाताळण्याचा प्रयत्न आता, परंतु चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. शेवटचा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाने मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न आहे तो तिथून पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती होते. पहिला षटकाचा खेळ आहे तो पहिला षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतो आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मैदानावरती काय घडेल हे आपण पाहणार आहोत, परंतु दुसरं षटक ऐकण्यापूर्वी आपण DJ सुमीच्या दिशेने वळूयात. ऐकूयात मधुर संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 धावा.
आपण या गाण्यामध्ये 2-3 शब्दांचा दुनियादारीचा उल्लेख केला. यारी दोस्ती सुद्धा आहेत, एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि एक आई जीवदानी ग्रुप आहे, यारी दोस्तीवाल्यांचा ग्रुप आहे आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि गेले 2 दिवस आपण पाहतो वैतना अ गट वैतना ब गट. उद्या चंदनसार गटातील 10 संघ या मैदानावरती खेळतील. त्यानंतर वसई तालुक्यातील अव्वल 8 संघ तिथून पुढे खेळतील आणि वसई तालुक्यात बाहेरील सुद्धा 8 संघ खेळतील. वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या ढाच्यामध्ये आणि वेगवेगळ्या रूपामध्ये येणारा हा गासपाडा HDL चषक 2024 आहे. येस डेफिनेटली. आणि कुळागट नसणार आहे त्यामुळे जे आपण 5 दिवस पाहिले तर 5 दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेट आहेत. त्या ग्रामीण क्रिकेटमधील काही खेळाडू आहेत, स्टारकास्ट आहेत, ते या ठिकाणी आपल्याला या मैदानावरती येताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 10 धावा आहेत. प्रवीण भोईर यांना मैदानावरती आणले गेले आहेत, ज्याने मागच्या मॅच मध्ये 1 धाव देत असताना 1 विकेट मिळवून दिली होती. तोच खेळाडू प्रवीण भोईर. आणि मास्टर क्रिकेट 40 प्लेचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर त्या श्रीगाव मास्टर्स संघासाठी मात्र खास करून खेळणारे खेळाडू आहेत. त्या घडीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये 1 धावांचं 1 विकेटचं 1 नंबरची ओव्हर प्रवीणने हाताळली होती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. रमाकांत यांचा चेंडू चाललाय मिड विकेटच्या रिझल्टमध्ये. क्षेत्ररक्षक तिथून आलाय, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक तिथून पोहोचलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची धावफलक धावून पोहोचलाय. तो 12वरती समीकरण होतं 18 39 आता 13च्या सरासरीने तुम्हाला परत पुन्हा एकदा पाठला करायचा होता. आणि धनंजय जसं तुम्ही उल्लेख केलाय प्रवीण भोईर यांचा 1 नंबर गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये झाले. पण दुसऱ्या बाजूला रमाकांत घरातनं सुद्धा चांगला खेळ केलाय, त्यानंही 1 नंबर चांगला खेळ केलाय. तो सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आहे. येस डेफिनेटली. आणि मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र आपण रमाकांत घरत या खेळाडूला मात्र आपण मिळवत असताना पाहिलं तर तोच रमाकांत घरत मैदानावरती पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतात 17 आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धाब्यांची गरज आहे. 17 बॉलचा खेळ 37 धाब्यांची गरज. पहिला मॅच सुरू आहे. वाघोबा खंदरपाडा सायनाथ कुशिंबे यानंतर होणाऱ्या मॅच श्री गणेश तल्याचा पाडा त्यांच्या अगेन्स्ट असेल श्रीराम कसराली. टॉस जिंकला श्री गणेश तल्याचा पाडा संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करायच्या नेक्स्ट मॅच मध्ये श्रीराम कसराली संघाला. श्री गणेश मोदलपाडा संघ आहेत. मोदलपाडा संघाला मात्र बाय घोषित करण्यात आली होती. एक छोटीशी धून ऐकूया, डीजेला संधी देऊया, सुमितच्या दिशेने जाऊयात, तिथे ऐकूयात संगीत. विरारी शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरारी शहरात हॅलो. जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. 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 विजय करत दादाने आमच्या केलंय आयोजन. अजिंक्य करत दादाचं आयोजन आयो करत छान. आई जीवदानी घासपाडा संघाची पोरं जमून आलेत सारी. आई जीवदानी घासपाडा संघाची पोरं जमून आलेत सारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक थँक्यू. आई जुदानी मैदान आपण पाहतात घासपाड्याचं मैदान. या घासपाड्याच्या मैदानावरती सध्याच्या घडीला रंगलाय हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच सुरू आहे आणि टार्गेट 49 धावांचं टार्गेट आहे. धावा धावफलकावरती 12 धावा आहेत. रमाकांत घरत आणि प्रशांत भगत ही महत्वाची जोडी या संघाची आहेत आणि सर ह्या जोडीवरती सर्व काही आशा अपेक्षा आहेत. पण दुसऱ्या बाजूला प्रवीण भोईर आहेत. प्रवीण भोईर यांच्यावरती देखील ती जबाबदारी आहेत. त्या जबाबदारीनं मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्याची गरज आहे. जबाबदारी आणि खास करून ज्यावेळेला पहिल्या षटक हाताळलं गेलेलं आहे पवननं आणि त्या षटकामध्ये 10 धावा गेल्यात. आता पहिल्या चेंडूवरती 2 धावा झाल्यात. रिक्वायर रन जो 13च्या आसपास आपण सध्याच्या घडीला पाहतोय. आणि रमाकांत घरचा आपण उल्लेख का करतो की ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची कुवत आहे, ज्याच्याकडे सामना फिरवण्याची ताकद आहे, याच्या मनकाडामध्ये तो स्ट्रायकर एंडला आहे. क्लीन बॉल प्रवीण भोईरनं तोच महत्वाचा अर्सत केलाय दूर आणि विकेट गमावला टीम साईनाथ कोशिंबीच्या संघानं.
असं नेहमी म्हटलं गेलं. अनुभव तुमचा सर्वपणी कामी येतो, तो मात्र प्रवीण भोईरने दाखवून दिला. पहा कशा प्रकारे चेंडू हाताळला. थोडंसं मात्र तिथून बॅटमध्ये चेंडू मात्र कन्वर्ट नाही झाला. सरळ चेंडू मात्र यष्टांवरती आढळला आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर लेग स्टंप वरती चेंडू आढळत असताना मात्र फलंदाज बाद झाल्यात. महत्वाची विकेट होती, ती महत्वाची विकेट आपण पाहिलं तर रमाकांत यांचे बाद झाल्यात. पण मागील मॅच मध्ये ज्या अश्विन धुलेनं मैदानावरती बॅटिंग केली होती, तो अश्विन धुले पुन्हा मैदानावरती आलाय. 2 चेंडू देखील संपला गेला. धावा फलकावरती आहेत त्या मात्र 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. टार्गेट आहे मैदानावरती 49 धावांचा प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल मैदानावरती. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज पुन्हा प्रवीण भोईर. आखुडताप्याचा बॉल आहे, त्याच्यावरती मात्र पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. मिळतात धावा 6 षटकार. चेंडू अश्विन धुळे फेस करत होते. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी हाताळली गेली होती आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आणि चेंडू हाताळला सरला वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं सिक्सर षटकार ठोकला तिथून. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, अश्विन धुळेची बॅट या क्षणाला तळपणं आवश्यक आहे या कोशिंबीरच्या संघासाठी. आणि त्यांनी हमला कोणावरती केला? प्रमुख अस्त्र आहे प्रवीण भोईर, जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यावरती हमला झालाय. हमल्यावरती हमला, हल्ले पे हल्ला, दे हल्ला, बॅक टू बॅक दूसरा सिक्सर. आता हे तिथून सो ब्युटिफुल, एलिगंट सर्व काही झालंय. कारण फटकाही तसा होता, फटका तितका चांगला होता, सुंदर होता. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा अश्विन धुळेचे 2 षटकारानं करामत केलेले आहे. धावा धावलकावरती 24-24 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. अश्विन धुळे जो आतापर्यंत आपला क्लास आहे, जी बॅटिंग त्याने मात्र मैदानावरती केली गेलेत, तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि 2 चेंडूवरती 2 सिक्सर देखील आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू फेकून झाला, धावा खर्च केला 14, एक विकेट मैदानावरती जरूर मिळवली. पण तिथून मात्र अश्विन धुळे यांची बॅट आपण तळपत असताना पाहिलेले आहेत. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतात, 2 चेंडू खूप महत्वाचे असतात. पाहूयात गोलंदाज पुन्हा प्रवीण भोईर, राईट टर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल हाताळला, पुन्हा पूल केला, हवेमध्ये चेंडू आहे, निघून जाईल का? यस, अगेन चेंडू मात्र निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक सिक्सर, सिक्सरची हॅट्रिक कंप्लीट होत आहेत. अश्विन धुळे यांच्या बॅटमधून आलेले 3 सिक्सर. सारन अब कोई समझा या नहीं समझा, मैच को समझिए. मॅचला समजायचंय तुम्हाला. आता अश्विनने दाखवले, मला माहिती होतं आक्रमण करायचं होतं आणि 3 in a row 6-6-6 3 षटकार ठोकले. आता अश्विननं शेवटचा बॉल आहे षटका दिलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला चेंडूला, कव्हर पॉइंट रिझन मध्ये फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण चांगला फटका होता, बॅकफुटला जाऊन पंच केला होता. या षटकामध्ये आल्यात 21 धावा, 1 विकेट या षटकामध्ये आल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 49चा पाठलाग आहे. धावा झाल्या धावलकावरती 31-31. 12 चेंडूचा खेळ आहे. 18 धावा अजूनही करायची आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर धावांना ब्रेक लागेल की पुन्हा एकदा धावा सुसाट चुलतील. तोपर्यंत ऐकूया संगीत. गावागावात नावाची चर्चा आहे हो, गावागावात नावाची ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अश्विन धुलेने कशा प्रकारे 3 सिक्सर मैदानावरती कळले गेले ते सध्या स्क्रीनवरती मात्र डिबेन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. या 3 षटकारांचं आपण रिप्ले पाहू शकतो. सध्याच्या घडीला हा 3रा षटकार होता, तो मात्र बॅटच्या रेंज मध्ये आला आणि त्याला मात्र पाठवून दिला. सरळ स्टँड अँड डिलिव्हर करत असताना आपण पाहिलं होतं. पहिला चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कळला, भरपूर मोठा गॅप आहे. चेंडू थांबेल का? तर नाही थांबणार. मनोज गर्दनचं स्वागत पहिल्याच बॉलवरती चौकारानं केलंय. अश्विन धुळेची बॅट सध्याच्या घडीला मैदानावरती बोल्ट आहे आणि धावा फलकावरती 35-35 धावा आहे हो. खरो खर दादा आहे हो, खरो खर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. मैदानावरती उतरलाय अश्विन धुळे आणि तो मैदानावरती नेहमीच चांगला खेळ आहे. चांगला खेळ दाखवतोय तिथून अश्विन. या 5 चेंडूवरती 23 धावांची खेळी आतापर्यंत अश्विनने साकारलेत. धावा फलकावरती 35, 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे.
पायावरचा चेंडू होता, एज लागला, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, इथून टिपला झेल, विकेट आलाय, कहाणी मिळाले, पीस कलाटणी आले. तर गाणी ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या वरती येऊया. पहा पुन्हा स्क्रीनवरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पॅडवरती बॉल होता, त्याला खेळायचं होतं, हवेमध्ये चेंडू मात्र कळला. असं वाटलं की दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील का, परंतु नाही. तिथून मात्र स्वतः गोलंदाज गेले, त्यांनी मात्र कॅच कॅरी केला. मनोजनं चांगला चेंडू टिपला आणि महत्वाची विकेट अश्विन धुले यांची मिळवून दिली. सर ही मॅच आता इथून चेंज होऊ शकतं. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठल्याही श्रेणी मैदानावरती बदलू शकतोय. येणारे बॉल जर समीकरण आपण मैदानावरती जर पाहिलं ना, तर येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये आता विजयासाठी बनवायच्या धावा 14. 10-14 समीकरण आहेत. अशा मॅचेस आपण 2 दिवसामध्ये मैदानावरती पाहिलेल्या आहेत. पहिले 6 चेंडू जर पाहिलं तर चर्चा करूया, कारण आता 14 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत पूर्ण. हा 15वा चेंडू होता. या 15 चेंडूचा जर विश्लेषण करायचं तर पहिले 6 चेंडू गेले होते ते गोलंदाजच्या बाजूने, नंतरचे 2 चेंडू अजूनही गेले, 8 चेंडू गेले आणि त्यानंतरचे 6 चेंडू त्याच्यावरती मनोज धुलेनं बॅटिंग केली. तर पुन्हा एकदा चेंज झाला होता मॅच. आता इथून मॅच चेंज होणार आहे. इथून 9 अजून बघतोय 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. चेंज होईल का? क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, याच्या डोक्यावरनं चेंडू गेला आर पार, सीमारेषे पार, सिक्सर, षटकार. ऍक्शन रिप्ले पहा पुन्हा फटका मात्र कळला, ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये खेळाडू होते आदित्य, त्यांच्या मात्र आपण पाहिलं तर मस्त कवरून चेंडू मात्र प्रयत्न चांगले होतं, एफर्ट चांगले लावले, परंतु बॉलला नाही अडवू शकले, बॉलला मात्र नाही मध्ये फेकू शकले. तिथून आता समीकरण मैदानावरती बनले गेले आहेत. 8 बॉल 8 धावेची गरज. कोलवटाब्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, मनोज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकले गेले आहेत. समीकरण आता मैदानावरती पुन्हा वरचढ पाहायला मिळेल. येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज. पुढचा चेंडू फार महत्वाचा. इथून एक विकेट आला तर मॅच मध्ये परत येईल वाघोबा खंदरपडा, आणि इथून जर चौकार आला, चौकार की विकेट किथून, ओ डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय मनोज घरातनं. मॅच नाही संपलाय, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये करायचे आता 8 धावा. मागचं षटक ड्रॅमॅटिक ओव्हर होतं, ज्याच्यामध्ये चौकार आला, षटकार आला, विकेट आला, सर्व काही आले. कुठे जाऊ नका, पाहत राहा घासपाड HDI चषक 2024. पुन्हा एकदा एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती आपण पहिला प्रकाश पाटील यांना आणलं, परंतु कंपॅरिझन जर पाहिलं, वाघोबा खंदरपडा संघ ज्यावेळी 3 षटकामध्ये बॅटिंग करतो त्यावेळी होतं 42-42 वरती 3 विकेट. साईनाथ कोशिंबीरचा संघ जर आपण पाहिलं तर 41 वरती 3 विकेट आहेत. म्हणजे एका धावेने थोडासा साईनाथ कोशिंबीरचा संघ मागे आहेत. आणि तिथून शेवटच्या षटकामध्ये धावा खंदरपाडा संघासाठी देखील नाही आल्या होत्या. इथून खंदरपाड्याला आता धावा वाचवायच्या आहेत. आणि या श्रेणी संघाचा महत्वाचा खेळाडू आपण पाहिला तर धनंजय आहेत, जो कर्णधार आहेत. त्या कर्णधारावरती आता मात्र जबाबदारी दिली गेली आहेत. धनंजय भोईर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू आहेत मैदानावरती 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा वाचवायच्या आहेत, त्या मात्र 8. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. आणि बघा 8चा आकडा असा आहे ना की 2 वेळा गोल फिरतो. थोडासा जर इंग्लिश मध्ये लिहायचं झाला तर बंधू सुद्धा आहेत, आम्हाला असं स्कोरिंगचं काम करतात. पण तो 8 आकडा लिहितो त्यावेळेला 2 वेळा गिरकी घेतो, एकमेकांना क्रॉसही करतो. आता इथे मैदानावरती सुद्धा क्रॉस होणार, एकमेकांशी लढाई देत असताना जी टक्कर होणार ती बघूया. टक्कर झाले, आखू टप्प्याचा चेंडू आहे, चेंडूला केलाय, चेंडू चालू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, टप्प्याटप्प्याने चेंडू पोहोचलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. जी टक्कर व्हायची होती ती टक्कर होणार आहे. 5 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 5 चेंडू मध्ये करायचे आता 6 धावा. 5 चेंडू मध्ये 6 धाब्यांची गरज आहे. फेकी तुमची बाउंड्री लाईन पासून मात्र व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तो थोडंसं नाही पाहायला मिळालं, परंतु इथून कमबॅक करेल का गोलंदाज पुन्हा धनंजय भोईर. पर्यंत होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळतो, तर मात्र धावचीची संधी आहे. धावचीची संधी पाहायला मिळाली आणि खेळाडू चित्र आपण पाहिलं तर प्रशांत भगत तंबूच्या दिशेने परत येईल. विकास यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न झालाय. येणारे चेंडू 4 आणि 4 चेंडू मध्ये सर विचार केला तर 6 धाव्यांची गरज आहे. मॅच रोमांचक आहेत. एक सुपरहिट सॉन्ग घेऊया आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने.
महत्वाची ठरेल का हा देखील महत्वाचा प्रश्न असणार आहे. नाही, प्रशांतच्या बॅटमध्ये एक मोठा फटका विकासच्या बॅटमध्ये पाहिलाय आपण. म्हणून विकास स्ट्रायकर एंडलाय 4-6चा मॅच. ओ बॅट स्विंग जोरात होती पण डॉट बॉल आलाय. धनंजय भोईर आहे तिथून गोलंदाजीवरती, लक्ष त्यांच्यावरती आहेत. आता मॅच म्हणून मी म्हटलं होतं ना 8चा आकडा आहे, 2 वेळा गिरके घेणार आहे, टक्कर मैदानावरती होणार आहे आणि साधी सुधी टक्कर नाहीये, ही काटेकी टक्कर आहे. वाघोबा खंदरपाडा वर्सेस साईनाथ कोशिंबीची. 3 चेंडू मध्ये 6 धाब्यांची गरज. स्ट्राईक वरती विकास 5 चेंडू 6 धाब्यांवरती आतापर्यंत बॅटिंग करतोय. हा चेंडू खूप निर्णायक असेल, दोन्ही संघांसाठी तेवढाच मायने ठेवणार आहेत, कारण की या चेंडूवरती एखादा मोठा फटका, या चेंडूवरती विकेट, या चेंडूवरती डॉट की या चेंडूवरती सिंगल डबल आहेत, ते देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी होतोय. धनंजय भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट टर्म ओव्हर द विकेटने या षटकातील हा पुढील बॉल. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर आता मात्र बॉल खाली राहिला आणि अशा श्रेणी सर अशा प्रकारे गोलंदाजी कराल ना तर हा मॅच 50-50 वाला होऊ शकतो. 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. बिलकुल 50-50 वाला होऊ शकतो. आणि खंदरपाड्यावरनं जर बघितलं वैतरणाच्या दिशेने जाताना डोंगरावरनं जावं लागतं, ती थोडीशी खिंड आहे. आता मॅच पण तसा त्या खिंडीमध्ये अडकलाय. आता त्या खिंडीमध्ये गाडी चालवण्याचं कौशल्य असायला, प्रत्येक जण नाही गाडी चालवू शकणार त्या खिंडीमधनं. बघूया खंदरपाडा टीमला त्या खिंडीमधनं जायची सवय आहे. कोशिंबे संघ ती पार करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू 6चा मॅच आहे. मागचे 2 चेंडू चांगले हाताळ्यात. अजून मॅच आहे ना. स्ट्रायकर लेगला विकास आहे. विकास बघूया कसा खेळतोय. टॉप एज लागला चेंडू पाठीमागे निघून चाललाय. एक धाव या चेंडूवरती. आता मॅच आलाय. सीझन 4 आहे, हाय 5 आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच मैदानावरती पाहायला मिळाला. 6 चेंडू मध्ये 8 धावा वाचवायचे होते धनंजयला आणि धनंजयनं हा मॅच जवळपर्यंत शेवटच्या मोमेंट पर्यंत घेऊन आलाय. म्हणून कर्णधार खूप महत्वाचे असतात. आज कर्णधाराचा जो खास करून बोलबाला आहे तो धनंजय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 5 धाब्यांची गरज आहे. पण इथून खंदरपाडा संघासाठी वेळेनं सर्व काही साथ दिलेले आहेत. वेळ जर मैदानावरती घेतला तर वेळेच्या विपरीत सर्व काही व्यवस्थित घडणार नाहीत. त्यामुळे थोडंसं वेळ वाचवण्याची गरज तुम्हाला आहे. बिलकुल. आणि जसं नेहमीच म्हणतात ना की अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक कुणाचं नाही ऐकल्याने, तुम्ही कुणाचं नाही ऐकलं तरी अपयश येणार. आणि दुसरं असतं सर्वांचं ऐकल्याने. इले सबकी सुनो लेकिन करो अपने मन की. अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. बघूया. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. निशांत पवार वार करण्यासाठी तयार आहे. तर धनंजय ताबूत में आखिरी कील ठोकने के लिए तयार आहे, कारण हे षटक चांगलं हाताळलंय. धनंजयने चांगलं हाताळलंय. पवार वार करायला तयार आहे. निशांत आहे समोरच्याला अशांत करणार की धनंजय शेवटचा ठोका देणार. धनंजयने केलंय शांत निशांतला आणि हा मॅच वाघोबा खंदरपाड्यानं जिंकलाय. म्हणजे तुम्ही म्हटलं होतं की तो 10वा स्ट्राईक रूट आउट झाली. प्रशांत भगत चांगले खेळत होते. त्यांना बाद करणं कदाचित तोही निर्णय असेल किंवा अप टू द मार्क नाही खेळले. तुम्हाला 3-6 बनवायचे होते त्यावेळेला सुद्धा तुम्ही नाही खेळू शकले. पण क्रिकेटमध्ये